अजिंक्य तरुण मंडळ, श्रीमंत श्री धायरेश्वर तरुण मंडळ व रिलॅक्स प्रतिष्ठान यांच्या संयुक्त पुढाकारानं पुण्यातील धायरी इथं ख्यातनाम गीतकार आणि गायक सलील कुलकर्णी यांचा कार्यक्रम संपन्न झालाय। ख्यातनाम गीतकार सलील कुलकर्णी यांचा DSK पुणे येथे कार्यक्रम संपन्न झाला। श्रीमंत श्री धायरेश्वर तरुण मंडळ आणि रिलॅक्स प्रतिष्ठान यांच्या पुढाकारानं धायरी येथे सलील कुलकर्णी यांच्या गीताचा कार्यक्रम संपन्न झाला। अगोबाई ढगूबाई, दमलेल्या बाबाची कहाणी अशी सुप्रसिद्ध गाणी त्यांनी सादर केली। या गाण्यानं लहान मुले, महिला, युवक आणि ज्येष्ठांनी ताल धरला। ही संधी उपलब्ध करून देण्याचं काम दत्तानाना रायकर आणि संतोष पोकळे यांनी केले। यावेळी शिवसेनेकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी इच्छुक असलेले उमेदवार पल्लवी रायकर आणि प्रीतम पोकळे यांनीही कार्यक्रमात उपस्थिती लावली। यावेळी पुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास करणारे संदीप रायकर, धनंजय कोंढाळकर, युवराज सोनू यांचा सत्कार करण्यात आला। शांत मनाने देवापुढे बसलेल्या माणसाची संध्याकाळ ऐकवली तर लहान मुलांची संध्याकाळ किती छान असते बघा। किलबिलाटात येते आणि हसरी होऊनच जाते। क्या बात। चला कोण कोण येते गायला या आजीने या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे? सर्वप्रथम मी मकर संक्रांतीच्या सर्व DSK वासियांना व DSKच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो। तुम्हा सर्वांना आपल्या शुभेच्छा देतो। आमचं मंडळ इथं मागं 10 वर्ष इथे कार्यरत आहे आणि आम्हाला एक DSK वासियांची या निमित्ताने एक सेवा करण्याची संधी मिळाली। त्या संधीसाठी आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे आणि बहुसंख्य DSKतील नागरिकांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली, त्याबद्दल त्यांचा आम्ही मनापासून आभार मानतो आणि DSK वासियांची संधी करायला मिळेल त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो। सलील कुलकर्णी यांचा क्षणामृताचा या कार्यक्रमाने आम्ही नवीन वर्षाची सुरुवात केली आहे आणि या कार्यक्रमाला सर्व नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे, त्यासाठी मी त्यांची आभारी आहे। प्रतिनिधी स्वाती मोराळे, NTV न्यूज पुणे।